प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। एका बाजूला प्रियंका चतुर्वेदी नावाच्या महिलेला न देण्यात आलेली खासदारकी आणि तिला ती खासदारकी मिळाली नाही म्हणून आदित्य ठाकरे नाराज आहे अशा बातम्या येऊ लागल्या। त्यासोबत संजय राऊत यांच्या सोबत सुद्धा आदित्य ठाकरे यांचे भांडण झाल्याच्या बातम्या आल्या। आता खऱ्या खोट्या ते आपल्याला माहित नाही, ते येणारा काळ आपल्याला सांगेल ते खरं आहे की खोटं आहे म्हणून, परंतु तशा बातम्या आल्या। तर तिसरीकडे ज्या मोहित कंबोज नावाच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान देत मी तुमचं सरकार पाडतोय असं जाहीरपणे ट्विट केलं, त्या मोहित कंबोजच्या पोरीच्या जन्मदिनाला आदित्य ठाकरे यांनी लावलेली हजेरी आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसैनिक नाराज असल्याच्या आलेल्या बातम्या। तर दुसरीकडं त्याच शिवसेनेतून बाहेर येऊन एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्या उठावाला त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मोलाची साथ दिली, बरोबरीची साथ दिली, खंबीरपणे साथ दिली। बापाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला। एवढंच नव्हे तर त्यांनी आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण केलं। आज एकीकडे आदित्य ठाकरेंवरती शिवसैनिक नाराज असल्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे मात्र श्रीकांत शिंदे राजकारणामध्ये आपलं स्थान पक्क करत आहे। एक मुरब्बी राजकीय नेत्याकडे त्यांची होत असलेली वाटचाल उभा महाराष्ट्र पाहत आहे। नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या उमद्या तरुणावर, उद्याच्या नेतृत्वावर एक विश्वास टाकत त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा डोकावण्याची संधी दिली, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवण्याची एक संधी दिली आणि या संधीचं सोनं श्रीकांत शिंदे यांनी करून दाखवलं। आता सुद्धा शिवसेनेमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यावरती दस्तूरखुद्द एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवल्या, अवघडातल्या अवघड जबाबदाऱ्या सुद्धा त्यांच्यावरती टाकल्या, त्या त्यांनी लीलया पार पाडल्या। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला महापौर असो की उल्हासनगर महानगरपालिकेतला महापौर असो, तिथे त्यांनी यशस्वी अभियान राबवलं, यशस्वी राजकारण करून दाखवलं आणि या दोन्ही ठिकाणी जिथं शिवसेनेचा महापौर होणं कठीण होतं अशा ठिकाणी त्यांनी शिवसेनेच्या महापौराला विराजमान केलं आणि त्यांच्या ह्या कार्यकर्तृत्वाची दखल स्वतः त्यांचे वडील आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि श्रीकांत शिंदे यांनी जे यशस्वी राजकारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत केलं, उल्हासनगर महानगरपालिकेत केलं, त्याची बक्षिसी म्हणून त्यांना मुंबईतील सर्वच्या सर्व 6 लोकसभा मतदारसंघ, ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि दस्तूरखुद्द श्रीकांत शिंदे ज्या लोकसभा क्षेत्राचे खासदार आहेत ते कल्याण लोकसभा देखील त्यांच्या निगराणीखाली ठेवण्यासाठी त्यांना संपर्क प्रमुख म्हणून तिथं नेमण्यात आले। त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी विश्वासानं टाकली। एक मुलगा म्हणून नव्हे तर एक उभरतं नेतृत्व म्हणून हा विश्वास एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टाकल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे।
निश्चितपणे डॉक्टर श्रीकांत शिंदे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, एक अभ्यासू नेतृत्व आहे आणि म्हणून भारताच्या संसदेनं श्रीकांत शिंदे यांना संसद रत्न या पुरस्कारानं गौरवलेलं आहे. श्रीकांत शिंदे आपल्या स्वतःच्या मतदारसंघाबरोबरच महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा काळजी वाहताना दिसतात, असं काही अनुभवी शिवसैनिकांनी आमच्याशी बोलताना सांगितलं. अर्थात पक्षानं त्यांच्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे संपर्क प्रमुख म्हणून, त्या जबाबदारीला ते कितपत न्याय देतील हे पाहावं लागेल. मित्रांनो, ही जबाबदारी अत्यंत अवघड अशी जबाबदारी आहे. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या विधानसभा, त्या अंतर्गत येणारी संपूर्ण महानगरपालिका, ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा, हा इतका विशाल व्याप त्यांच्याकडे दिलेला आहे. श्रीकांत शिंदे आपल्यावरती ह्या टाकलेल्या विश्वासाचे कितपत सोनं करतात हे पाहावं लागेल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.